कुठे जाण्यापूर्वी गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण सगळे निघालेलो आहे. कुठे जाणं ते अजून नक्की नाही केलंय, पण गेल्या संडेला आपण कामं केलेली होती. या संडेला म्हटलं आता जरा आराम करूया आणि आता आपण निघालोय फिरायला. आता फिरायला आता निघालोय खरं, पण कुठे जायचं ते अजून नक्की नाही. जाता जाता आपण नक्की करू आणि ते तुम्हाला मी सांगतो. बघा आपल्याबरोबर कोण कोण मेंबर आहेत. आपले फॅमिली मेंबर बघा. मी अंश, आकांक्षा आणि हिला तुम्ही ओळखता. आणि ही रडवी आरू पारू. चला तर मंडळी निघूया आता आपण पुढच्या प्रवासाला. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण आलोय आणि आपल्याला ऑप्शन भेटत आहेत की आपल्याला कुठे जायचंय. तर त्यापैकी ही 4 ते 5 ऑप्शन आहेत. गोवा, पुणे, पनवेल, खोपोली आणि बँगलोर. तर गोवाचा आपल्याला एवढं लांब आपण जाऊ शकत नाही. बँगलोर पण आपण एवढं लांब जाऊ शकत नाही. पनवेल तर आपल्या बाजूलाच आहे, तिकडे जाऊन काय करतात. आणि पुन्हा थोडं लांब आहे. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की चला आता आपण जाऊया कुठे. चला मग आपण आता खोपोलीला जाऊया. आता खोपोलीला जाऊन आम्ही काय करणार ते आम्ही तुम्हाला सांगतो. परत विचार करतो आणि परत सांगतो. तर विचार करतो गाडी बसून सगळी जण आम्ही. अजून काही खरंच नाही आमचं. तर म्हटलं आज सुट्टीच आहे ना, तर करूया एन्जॉय. आपण कुठे चाललो. काय करणार तू. हॉटेलमध्ये जेवायला जायचंय. अच्छा तर बघा आता आपल्याला ऑप्शन भेटलेला आहे. आपल्याला कुठे जायचंय. तर आपल्या छोट्या आडूपाडूने सांगितलं की तिला जेवायला जायचंय. आता जेवायला जायचं म्हणजे कुठे जायचं ते पण शोधावंच लागेल. तर आता आपण मिळून सगळे शोधूया किंवा तुम्ही आम्हाला सांगा कमेंट करून की आम्ही कुठे जाऊ. आम्ही चाललोय खोपोली मार्गावरती. नेहा सांगा तुम्हाला कुठे. खोपोली मार्गावर चाललोय. तर 2-3 ठिकाणं आम्ही सर्च केली आहेत. त्यातलं 1-2 आम्हाला बरे वाटलेत जरा. तर जाऊन ट्राय करूया. मग तुम्हाला आम्ही सांगतो की ट्राय केल्यावर तिकडची टेस्ट कशी आहे ती. आता आपण खोपोली टोल क्रॉस केलेला आहे. खोपोली टोल तुम्हाला दाखवतो बघा. खोपोली टोल आहे, क्रॉस केलेला आहे. इथे थोडा आपण चाय पिण्यासाठी थांबलेलो आहे. चाय कॉफी. काय साय आहे.
चलो चलो घरी घरी हॅलो खाली खाली करेल बोल का इकडे बोल ना. हा ठीक आहे. अरे कुठे आली का अरे नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोयंडे. फायनली आमचं झालं ठरलं की आम्ही कुठे जाणार आहोत. तर आम्ही खोपोलीला आलो आहोत. खोपोलीला म्हणजे शाही दरबार. फाटा हा पनवेलवरनं रस्ता येतोय आणि इकडनं रस्ता हा पुण्यावरनं आलेला आहे. तर पुणे आणि खोपोलीच्या मध्ये हा हॉटेल आहे शाही दरबार. तर इकडे आम्ही 2 वेळा येऊन गेलेलो आहे. ही आमची 3री वेळ आहे येण्यासाठी. तर छान आहे, बघा तुम्ही, आमच्याबरोबर राहा, स्टे राहा. कुठे जायचंय का? कोण बोललं? काय करायचंय मग? सध्या आम्ही तर आलो आहोत इकडे. तर इकडे येण्याआधी आम्ही त्यांना कॉल करून आम्ही त्यांना ऑर्डर दिलेली आहे आमची, कारण ऑर्डर येण्यासाठी अर्धा तास लागतो. तर मी स्क्रीनवरती नंबर देते शाही दरबार हॉटेलचा. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती पहिला कॉल करा, ऑर्डर द्या आणि मग तुम्ही येईपर्यंत तुमची ऑर्डर इथे रेडी असेल. दुसरा नाही केला मला. आपण शाही दरबारमध्ये पोहोचलो आहे. शाही दरबारचा तुम्हाला पूर्ण व्ह्यू स्नेहाने दाखवलेला असेल कसे आपण आलो, कुठच्या रूटने आलो. तर इथे यायला तुम्हाला जवळजवळ पनवेलवरून अर्धा तास लागेल. आणि जर गाडी घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो कसं यायचं.
आता हॉटेलचे आपले कलीग आहेत ते सांगतील तुम्हाला काय इधर आने का रहेगा तो कैसे आने का इधर तक पहुँचना है तो चिलपाटा कहाँ से नज़दीक पड़ता है खोपोली से नज़दीक पड़ता है लोनावाला आने वाला खोपोली मुंबई आने वाला खोपोली खोपोलीला आल्यावरती खोपोली म्हणजे खंडाळा लोणावळ्याच्या खाली घाट आहे घाट सुरू व्हायच्या अगोदर हे हॉटेल आहे हॉटेल शाही दरबार तर शाही दरबार आता आम्ही तुम्हाला इथे भरपूर प्रकारच्या थाली आहेत थालीमध्ये रावण थाली शाही थाली सी फूड थाली वेगवेगळ्या प्रकारच्या थाल्या आहेत तर मी तुम्हाला मेनूमध्ये दाखवून देतो कुठच्या थाल्या आहेत त्या तुम्हाला जी थाली ऑर्डर करायची तुम्ही करू शकता पण यायच्या अगोदर अर्धा तास तुम्ही त्यांना तुमची ऑर्डर प्लेस करा म्हणजे तुम्ही पोहोचायच्या अगोदर तुमचं जे मील आहे जेवण आहे किंवा थाली आहे ती रेडी राहील आणि तुमचा वेळ जाणार नाही आपण आलो आहे शाही दरबारमध्ये आपण सकाळी आपलं येण्याचं काही नक्की नव्हतं प्रयोजन नव्हतं पण आपण येता आपण रस्त्यामध्ये नावं बघितली गावं बघितली तर नंतर आपण ठरवलं त्यावेळेला आपल्याला आरोने सांगितलं की तिला बाहेर जेवायचं तर बाहेर जेवायचं आहे त्यासाठी आपण एक प्लॅन केला तर आता आपण आलेलो आहे शाही दरबारमध्ये आपण एक थाली बुक केली होती तिला म्हणतात चिकन शाही थाली म्हणतात आणि ही शाही थाली आपण आता तुम्हाला दाखवून देतो या शाही थालीमध्ये 5 ते 6 माणसं एकाच वेळेला येऊ शकतात तर याची प्राईस काय आहे हे मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो आणि अजून याच्यामध्ये काही आयटम येणार आहेत ते आयटम यायचे बाकी आहे तर बाकीचे आयटम तुम्ही बघून घ्या याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देतो त्यांच्याकडनं विचारून याच्यामध्ये काय काय आहे आता याच्यामध्ये बरेच सारे चिकनचे पदार्थ आहेत पण ते कोणते आहेत ते मी सांगू शकत नाही कारण मी कधी एवढे चिकनचे पदार्थ कधीच खाल्ले नाहीत नॉर्मली चिकन जे आमच्या स्नेहाच्या हातचं असतं तेच आम्ही चवीने खायचो पण आता हे चिकनमध्ये भरपूर प्रकार आहेत तर ते कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगून देतो वाला हुआ है ये चिकन स्टार्टर है चिकन चिल्ली है चिकन सूप है वो कबाब है चिकन कबाब चिकन सूप में रहेगी ग्रेवी लेवर पेठा तंदूर शेजवान राइस शेजवान चटनी ग्रीन सलाद रोटी पापड़ थैंक यू हम लोग लेंगे हम लास्ट टाइम आए थर्ड टाइम फर्स्ट टाइम यही खाली खाया सेकंड टाइम बहुत बहुत खाली खाया अब ये थर्ड टाइम हम लोग फर्स्ट टाइम जब आए थे लॉकडाउन था आपका जायका होटल में अरेंजमेंट करके दिया था आपने उधर सेकंड टाइम हम ऊपर ही थे बहुत खाली खाया था
हो दिसतंय दिसतंय